आमदार फारुख शाह यांच्या हस्ते वडजाई सौंदाणे रस्त्याची डांबरीकरण कामाचा शुभारंभ। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे लेखा शीर्ष 50-54-4 मार्ग व पूल अंतर्गत धुळे वडजाई सौंदाणे बाबुळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाणे बाबुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती। या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती। यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणाने साचत होते। या रस्त्यावर बाबुळवाडी सौंदाणे वडजाई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता। यासाठी नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केलेला होता। त्याची त्वरित दखल घेत आमदार फारुख शाह यांनी वडजाई सौंदाणे बाबुळवाडी ते धुळे शहरपर्यंत हा रस्ता मंजूर करून आणलेला होता व त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, अनिश शाह, डॉक्टर शराफत अली, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, डॉक्टर बापूराव पवार, इब्राहिम पठाण, हारून खाटिक, आसिफ शाह, गफ्फार शेख, रियाज शाह, हलीम शमसुद्दीन, सौद आलम, इद्रिस शेख, माजिद मिर्झा, रिजवान शाह, नजर पठाण, सलमान खान, हाशिम अन्सारी, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता धर्मेंद्र झालटे, कनिष्ठ अभियंता विलास लवकरे, कामाचे ठेकेदार BS पाटील, समीर शाह व या भागातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वडजाई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। पहिले सुरुवातीला आम्ही 80 फुटी रोड पासून तर हायवे ब्रिज पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण केलेला होता। नंतर वडजाई बाबुळवाडी आणि सौंदाणे ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा। त्यासाठी मी सन 2023-24च्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये 3 कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे।